कवा येतात का नु पाहुणे लय वेळ झाला येतो येतो म्हणले फोन झालाय पोरी हो हा काय रे दादा तुला नको सांगितलं तरी तू पाहुणे बोलवतो. तेच ना. आता तुमचे दोघींचे वय होत चाललेत जबाबदारी मायावर आहे तुमचे लग्न मग काय जड करायची. झालो का मी तुला? जड नाही झाले पण घरात होत असतात का बरं बहिणी दादा मी काय म्हणते ताईचं ठीक आहे तिचं वय झाले पण माझ्यासाठी लगेच स्थळ बघायची काय गरज होती. आहेत दोन पोरं पाहुण्यातून येऊ राहिलेत बघायला. ते बघ आता ह्याच्यात हसण्यासारखं अरे अरे भाऊदारीला बघा हे ना तुम्ही जरा बाजूला ठेवा असं याच्यामुळेच आहे तुमचे लग्न होत नाहीत. मी वैतागलोय. बरं झालं ते आले नाहीत अजून. ते आले त्यांच्या समोर असं झालं ते लगेच पळून जातील. मग कशाला लग्न करतो तुम्ही आमचे? थोडा धीर धरा शांत बसून राहायचं. हा, पण जेवढं नाही विचारते करायचं ना त्यांच्या समोर असं पण आता मी काय हा? करू मला ते आपोआप होतं दादा. हाय का? आता बाद झालं. तुम्ही जरा आहे ना जरा कंट्रोल करा. आता पाहुणे आलेत अरे दादा ती सवय आहे ती कस काय कंट्रोल होणार आहे? ते बघ हा? ते बरं बघ ते बघ आले पाहुणे. आता अवघडच झालं बाबा दादा. राम 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 राम. बस अरे वाटच बघत होते का? हे कोण आहे? काय झालं आता? दादा बसा 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 काय नाही ती माकडा सारखा खेळ माकड सांगा आणलं काय तुम्ही तेव्हा म्हणत होतो याला नको घेऊ ते गडी आहे आमचं गडी आहे का? मागं लागून येते ते कुठं बी. ती काय असं करताय? कसलं माणूस आहे हा? तसं नाही झालं ह्याच्या मागे आहे ना लगेच पळत ह्यो घर सोडलं की त्यांनी सोडलंच तरी मी आणत नाही अशी नवरदेव कोण आहे? नवरती म्हणजे एवढं कळा ना काय अच्छा हो. काय अरे तू आणल्यात नवरदेव असं म्हण असं म्हण, असं म्हण. हा ठीक आहे आम्ही दोघ हा, हा. आहे त्याला लय सुधारत नाही डोक्यात गेलेलं आहे. त्यात या बहिणी आहेत? हा, या दोन्ही का हा असं असं ती मोठी आहे हा ही लहानी आहे. असं हा दोघींचं बी उरकायचं आहे ना हा मग आम्ही दोघं तयारी ते असं काय होते हे वारं सुटलं ना वाऱ्याने हा, गार लागत. गार लागत. गार लागत असं. हा. आवडले आपल्या अरे ए, ए, बोली ते काय नाही मला. हा, पाहुणं इकडं सारा इकडं सारा बस 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 तसं काय नाही आम्ही एका बिरीला सांभाळून घेतो हा, हा, हा. हा. तसं काय नाही दादा हा मग अरे डायरेक्ट विचारायला बऱ्याच दिवसाच्या ठेवल्या होत्या का ए, नीट बसा की. शिकत होत्या. मी असंच बसतो हा. गरीबी ओय असं बसत आहेत का? हा मी तसंच बसतो तसंच बसतो हे असं कोणी बसतं का? मी लाजल्या वाचत लाज येते मला तिकडे बघ ना याची नजर लागते दरवेळेस तिकडे बघ तुमचं जमत नाही का? मग कसं मी यांचं जमत नाही? तुमच्यासाठीच आलोय तुमच्या हा चांगल्यासाठी ना? जमून हा ते काय म्हणले मग- दादा ऐकलं का हा? दरवेळेस नजर लागते मग यांचं किती बारा जमलेलं मोडलं. तसं नाही तसं नाही मग असं? ते कसं आहे ही चित्र आहे दिसाय जरा त्याला हा. कुठं नेत नाही आणि हे आलं की आमचं कुठं जमत एक कुठानं नाही त्याचं. काय त्याला कुठं नेलं की आम्हाला नजर लागेल. हा, आणि हे महत्वाचं. त्याच्यामुळे जाणारा येणाऱ्यांचं लक्ष कुठं असतंय त्याच्यावर हा. पुरी मलाच घेऊन पडेल असं. देखण्या ते जास्त घासते ना डोक्यावर आणि त्यांनी. आम्ही काय म्हणतो त्याला लाडानी हम्म. देखण्या हा. देखण्या जो आमचा तुमच्या दोघांपेक्षा देखनाच दिसतोय तो. लई कसा आहे हिरो हा एकच नंबर आहे हा. त्याला बरं झालं हे दोही असं करतात पण हे येड्यांना पटल्यात हे येड्याचे आहेत का काय काय तसे बरं झालं यांचं झालं ना मी दोसातून मोकळा होईन माझं करायला मोकळा होईन मी यांच्यामुळं काय झालं बहिणीमुळं मी टांगलोय काय चालली बडबड काय नाही हा म्हणजे काय विचारपूस काय केलीच नाही तुम्ही डायरेक्ट आम्ही लगेच काय नाही तेच पाहुणं, विचारायचं मला होतं काय म्हणायचंय बोला ना आम्हाला ना लय पसंत पडलंय लय तेच मला विचारायचं होतं आतापर्यंत काय अडचणच नाही काय झालं तुम्हाला मला वय ऐ तू तिकडे बघ मला बी ना पसंत आहे. बरं झालं. काय होतंय बरं ते काय असतं ते घ्या ना विचारपूस करून हा ते आता नाव गाव विचारायला हा माझं नाव अक्षय हा. तसंच पाहुणं माझं बी नाव आहे राजा राजा हा तुम्हाला शेतीवाडी किती आहे? लय आहे किती आहे रे लय आहे किती आहे रे लई ये बघितलं का हा. अरे पण आहे किती? तुम्हाला नाही का माहित नाही नाही आहे ना माहिती
त्याला 35 एकर येते आणि मला 35. तुला याला का आम्हाला हे का आम्हाला म्हणजे त्याच्याकडे 35 किती झाले? किती झाले रे? 70 एकर आहे. म्हणजे आमची सांभाळितोय. हा असं आहे होय. आणि पाहुणं म्हशीचं सांगू काय गोट्यातलं? सांग ना. हा म्हशी किती आहेत रे? किती आहेत रे? किती येत रे? मी तुम्हाला विचारितोय. असं नाही ते आहे ना, मला 4 हा त्याला 4. हा किती रे? 8 1 4 आणि 4 मिळून हा? म्हणजे माझ्या- राहिला तो ऐकत. 4 4 8 8. आणि 8 दुने 16 नाही नाही तसं नाही तसं नाही. आमच्या दोघांचे मिळून 8. 8 सांभाळा ह्यो. हा. दादा मला वाटतं तू आमच्यापेक्षा एवढे गोळा केले. म्हणजे तुम्ही येडे आहे काय? नाही नाही तसं नाही. काय म्हणले तुम्ही? काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही असलं तरी आम्हाला पसंत. प्रॉब्लेम सांगू का तुम्हाला? काय म्हणजे काय प्रॉब्लेम? काय काय बद्दल बोलाता? काय नाही काय नाही. पाहुणे हा यांच्या नाव तुम्ही विचारले नाही काही. ते लक्षातच नाही राहिलं. हा विचारितो ना मग. हा, सगळं विचारतो. तुम्ही तिचं काय नाव आहे? विचारा. माझं नाव मंगू. मंगू. तुझं माझं नाव संगू. आयो भाकरी येतात ना? स्वयंपाक होय? हा हा येतात. येतात ना? हा. आरश्या, आपल्या घरी मंगू आहे ना? मंगू आहे? मंगू नाही का? दूध नाही पित काय मंगू? मग नाव बदलावं लागेल आपल्याला घरच्या मंगूचं. ते आता झालंय म्हशीला. हा तिचं आम्ही ना नाव मंगू ठेवलं होतं. नाही, तिचं बदलन मग. आज तिचं बदलू. हा. तुझं राहून दे. बरं बाकी सगळं येतो स्वयंपाक पाणी आहे का नाही? हा. म्हणजे भाकर तुकडी सोय झाली पाहिजे. तुला काय नाही, काय सगळं येतं? येतंय. हा. हिला काय काय येते? सगळं येतं. सगळं येतं ना? हा. मग काय काय हा, मग टेन्शन नाही. मग टेन्शन नाही. पण मला काय म्हणायचं होतं पाहुणं, जरा 2 शब्द बाजूला घेऊन बोललं तर जमलं. बोला ना. हा काय अडचण नाही. आहे का नाही? हा म्हणजे कसं आहे, जरा मला उलसत मेन विचार. मला बी तसं. मी काय म्हणतो देख नाही तोपर्यंत या संग गप्पा मार. हा तिकडे नको लक्ष देऊ. म्हणजे तुम्ही तुपाशी आणि आम्ही उपाशी. देखण्या म्हणजे त्याचा टक्कल फोडीतो का? आणि दर तर त्याशिवाय सुधीर येत नाही ते. पाहुणे मोठ्या हे तुमचा बिंदूला गडीच आहे टाकून का? गडी गडी लयच आगावी. लहानपणापासून आहे ना ते आमच्याकडे. आम्ही पाळलेला आहे त्याला. पाळलेलं आहे? म्हणजे नाही नाही आम्ही सांभाळितो त्याला. सांभाळितो सांभाळितो. पाळलेला. हा. बरं येऊ का आम्ही? आम्ही हा, या कसं- आम्ही म्हणजे त्याला लय लांब नाही जरी. एक एक जा. आधी तुम्ही जा. मी जाऊ का? हा चल हा, लवकर या. आम्ही संगत गेलो हे सांडलं तुमचं. हे असं घ्या. अंग असं. ते तिकडं ना आम्ही इकडे गप्पा मारल्या असत्या. जाऊ का आम्ही? जाऊ नाही जाऊ द्या. बरं जा दादा. जा जा. हा ए, देख नाही इथं बोलेन संग. कस काय बरं आहे का? बरोबर. तुमचं कसं काय? आमचं एकदम व्यवस्थित. बरं पाहुणं, हा यांच्यापेक्षा मोठी बहीण नाही का तुम्हाला? त्यांच्यापेक्षा मोठा मीच आहे. आहे तिच्या आईला. आणि मी तसाच आहे अजून. अरे देवा. मी तुम्हाला विचारणार होतो तुमच्याकडे आहे का एखादी पोरगी? अहो माझच ना तिच्या आईला हे जिथं 2 पुरी आहेत तिथंच नेत्या. म्हणजे मी तसाच. नागडं उघड्याला विचारित काही खरं आहे याच. अहो बोला की. नाही तू बोल ना. मी बोलू? हा तू बोल. तसं आहे ना, आता दादाने एवढं स्थळ बघितलंय, हा मग मला तसं तुम्ही आवडलेत बरं का. खरं पण मग मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. सांग ना. म्हणजे खूप दिवस झाले बरं का, ती फक्त माझ्याच मनात आहे, दुसरं कोणाला नाही म्हणजे सांगितली मी. तसं काय लपड बिपड काय नाही 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 ना? अहो, तसं काही नाही. मग कसं आहे ती जरा माझीच गोष्ट आहे. तुझी गोष्ट? मग आता मी होणार नवरा आहे. सांग बिंदास. नाही काय सांग ना. नाही काय अगं सांग ना. आता सांगते म्हणले नाही बी म्हणते. अरे सांग ना. नाही सांगते म्हणले ना आता नाही नाही म्हणते. सांगते का? सांग 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 मग. नाही जायचं का तिकडं? मग तुला सांगायचंच नाही का? चल भाऊ नको तर तर कापू. एवढी कशी थंडी वाजायला लागली मला भेटल्या भेटल्या. होय रे तुला असं बाहेर फिरायला आवडतं का? हा. लई. हा म्हणजे आपण कुठं बी बाहेर देशात जायचं म्हणलं तर आमचा दादा घेऊन जातो ना आम्हाला फिरायला. जातो ना. मग? हा मग तसंच मला अजून सांग ना. मी तुला आवडतो का? काय माहिती शब्द दमे बा पहिल्यांदाच असे असली लोक खरं मनापासून. आपण जर गोव्याला फिरायला गेलं तर जमन का?
माझ्या वजन पडायला लागलं काय हिला खरंच मनापासून आवडतंय बरं का. तुला एक सांग का अशी जीव लावणारी ना मला माझ्या आयुष्यात नाही भेटली. लईच खुश होती रे तू. तुला हिला आहे ना मला वाटतं खरं मनापासून पटल्यावर दिसतंय आहे ना. पण एक काम कर मला आहे ना तू आयुष्यभर हसवीत राहा बरं का. साथ नको सोडा चल. आता अडचणच नाही आता लग्न झालं म्हणून समजायचं. मला मोठी बहीण नाही मी अजून तसाच आहे. आले आले पाहुणे आले. आहे का पास तुम्हाला बहीण आमची लहानी? पसंत आहे. मला काय ना लय पसंत आहे पाहुणं का अडचणच नाही मला. अच्छा, तुला मला अडचण नाही पण मला एक म्हणायचं होतं ती नुसतं नाही हा नाही हा हा, नाही माहिती तेच सांगायचंय मला तुम्हाला. काय काय ऐका हा. हिला आहे ना थोडा फिटाचा प्रॉब्लेम. काय हा मला वाटलं की मला बोललीच होती. काय म्हणले पाहुणं? फिटी तिला लहान्या बहिणीला फिटाचा प्रॉब्लेम आहे आणि मोठ्या बहिणीला आहे ना हा हसाते काही रात्री 12-1 म्हणणं का उठून बसाते आतोरणात सुरू होत. नुसती हसती का? हा गाव ए, अक्षा, नको मी काय विचारलं नाही नुसतीच हसायची. अयो आणि मग तुम्ही आधी हा म्हणले ना. नाही मला काय म्हणायचं पाहुणं तुमच्या पाया पडतोय. हा मला लग्न आम्ही जातो घरी. नाही नको नाही, नको पाहुणं एक काम करा हे ना मोकळा हा, याला घेऊन. याला द्या एखादी बुवा. या, उठ तू. तुला देतो काय उठ. ऐका तुला सांगितलं होतं ना मी तू काही राडे घालू नको आणि त्यांना सांगितलं तर गेले ना पळून आता. मग हे बघ दादा, मी तुला एक सांगते, तुला जर असं वाटत असेल ना आम्ही ओझं बनून राहिलो तर आम्ही दोघी ना दुसरीकडे निघून जाऊ आणि हे असे ना परत आम्हाला स्थळ नको आणत जाऊ. अरे मग कल्याण झालं. बरं म्हणलं या दोघींचं झालं म्हणजे मी मोकळा होईन. चालू द्या तुमचं.